श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. उद्या आहे मकर संक्रांत. तर उद्या 11 वर्षानंतर मकर संक्रांत आणि षष्टीला एकादशीचा दुहेरी योग, या एका उपायाने मिळेल तुम्हाला दुप्पट लाभ. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण माहिती पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे आणि त्याच दिवशी षष्टीला एकादशी आल्यामुळे दोन्ही व्रताचे एकत्र परिणाम साधण्याकरता दिलेला उपाय करा. म्हणजे सूर्याचे उत्तरायण आणि षष्टीला एकादशी म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंची तीळ वापरून करायची विशेष सेवा. 2026मध्ये 14 जानेवारी रोजी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली पुण्ययोग निर्माण झाला आहे. ज्योतिषांच्या मते या दिवशी केलेली साधना आणि दान केवळ अडकलेली कामेच पूर्ण करत नाही, तर 7 पिढ्यांचे दोषही दूर करते. षष्टीला एकादशी आणि संक्रांतीचा संगम का आहे खास? अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते. षष्टीला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर. संक्रांतीलाही तिळाचे महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्यासोबतच आर्थिक स्थैर्य लाभते. प्रगतीसाठी करावयाचे विशेष कोणते उपाय आहेत ते पाहूया. ज्योतिषी यांच्या मते या दिवशी विशेष फळप्राप्तीसाठी खालील विधी सुचवले आहेत. श्री हरी विष्णूंची पूजा व श्रोतश्रवण. सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण करणे किंवा श्रवण करणे, ऐकणे अत्यंत प्रभावी ठरते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख शांती नांदते. 2. विठ्ठल मंदिरात सेवा. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. विठ्ठल हे विष्णूचेच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. 3. यथाशक्ती दान म्हणजेच महादान. या दिवशी गरजवंतांना दान करण्याचे विशेष असे महत्त्व आहे. दान करताना त्यात तीळ, गूळ, मिठाई आणि वस्त्रे यांचा समावेश असावा. संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय म्हणजेच कधी न संपणारे असे फळ देते. 4. तिळाचा 6 प्रकारे वापर. षष्टीला एकादशी असल्याने तिळाने स्नान, तिळाचे उठणे, तिळाचा होम, तिळाचे तर्पण, तिळाचे दान आणि तिळाचे भक्षण असे 6 प्रकार केल्यास संक्रांतीचेही पूर्ण फळ मिळते. या योगाचे लाभ. दोष निवारण. कुंडलीतील शनी आणि राहूचे दोष शांत होतात. आर्थिक लाभ. रखडलेली येणी वसूल होतात आणि नवीन गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळे होतात. मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? हिंदू पौराणिक कथांमध्ये सूर्याला दैवी ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. पतंग उडवणे हा सूर्याची पूजा करण्याचा आणि आपल्या जीवनात त्याचे महत्त्व मान्य करण्याचा एक मार्ग आहे. पतंग उडवणे हे सूर्याच्या उत्तर गोलार्धाकडे जाण्याच्या प्रवासाचे प्रतीक आहे, जे जास्त दिवसाची सुरुवात आणि हिवाळ्याचा शेवट दर्शवते. महाराष्ट्रात मकर संक्रांत 2026 हा सण उत्साहात साजरा केला जातो. वर्ष 2026मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी बुधवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी दुपारी 3:06 सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान याला विशेष असे महत्त्व आहे. यंदा मकर संक्रांत आणि एकादशी तिथीचा देखील शुभ संयोग होत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचाही योग. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचाही योग आहे. यामुळे यावर्षी सूर्यदेवाबरोबरच भगवान विष्णूंची कृपाही लाभणार आहे. म्हणूनच यावर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाईल. का आहे मकर संक्रांत महत्त्वाची? हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो. काळ्या रंगाचं महत्त्व. मकर संक्रांतच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. काळा रंग हा अशुभ नाही. सौभाग्य लेणं, मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो.
दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग. हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांती थंडीमध्ये असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली आहे. वर्षभरात कोणाशीही भांडणं झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणून क्षमा करूया आणि विसरून जाऊया, हा संदेश देण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीची वैशिष्ट्य काय? तर सूर्याची राशी परिवर्तन या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात जातो. श्रद्धेनुसार हा काळ सकारात्मक ऊर्जा, प्रगती आणि शुभ परिणाम दर्शवतो. परंपरा आणि विधी. या दिवशी देशभरात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. पवित्र स्नान, गंगा, यमुना आणि गोदावरी यांसारख्या नद्यांमध्ये स्नान करणं पवित्र कार्य मानलं जातं. सूर्यपूजा. उगवत्या सूर्याची पूजा करणे आणि अर्घ्य देणे, पाणी ही एक प्राचीन परंपरा आहे जी आरोग्य, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी केली जाते आणि ओम सूर्याय नमः यांसारख्या मंत्रांचा जप केला जातो. दान, अन्न, कपडे, तीळ आणि गुळदान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीचे वाहन कोणते? पंचांगानुसार यंदाच्या मकर संक्रांतीचे नाव नंदा असून तिचे स्वरूप अत्यंत प्रभावी दिसून येत आहे. तर मकर संक्रांतीचे वाहन घोडा म्हणजेच अश्व असून उपवाहन सिंह आहे. घोडा हा वेगाचं प्रतीक आहे तर सिंह पराक्रमाचं प्रतीक आहे. यामुळे जागतिक राजकारणात आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत वेगाने घडामोडी घडण्याचा अंदाज आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की 11 वर्षानंतर मकर संक्रांत आणि षटतिला एकादशीचा दुहेरी योग आला आहे. तर या एकादशीला म्हणजे षटतिला एकादशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला उपाय करायचे आहेत. ते उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. त्या उपायाने तुम्हाला दुप्पट लाभ देखील मिळेल, तसेच सूर्यनारायणाची कृपा मिळेल, आशीर्वाद मिळेल, तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल. म्हणून तुम्ही हे उपाय नक्की करा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.